आजचे राशी भविष्य 3 जानेवारी 2024 बुधवार। आज 3 जानेवारी 2024ला पौष कृष्ण पक्षातील उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात शोभन योग जुळून आला आहे। अशातच तुमच्या राशीला आजचा दिवस कसा जाणार आहे हे पाहूया। मेष रास, धीराने व शांततेने सर्व गोष्टी घ्याव्यात। आंधळा विश्वास ठेवू नका। कुटुंबासाठी काही विशेष गोष्टी कराल। आवडीच्या पदार्थावर ताव माराल। कौटुंबिक सौख्य उत्तम राहील। वृषभ रास, दिवस आपल्या मनाप्रमाणे व्यतीत कराल। आवडत्या गोष्टी करायला मिळाल्याने आपण खुश असाल। सर्वांना प्रेमाने जिंकून घ्याल। प्रेमातील लोकांनी सबुरीने घ्यावे। मैत्रीत मतभेद आड आणू नका। मिथुन रास, वैचारिक स्थैर्य बाळगा। काही गोष्टी कृतीतून दाखवून द्या। कलात्मक गोष्टीत आनंद वाटेल। सकारात्मक दृष्टिकोन ठेवा। बदल समजून घेऊन कामात हात घाला। कर्क रास, भावंडांना मदत कराल। मनातील इच्छा पूर्ण करून घ्याल। वरिष्ठांना नाराज करू नका। घरातील ज्येष्ठ मंडळीचे विचार विरोधी वाटू शकतात। व्यापारी वर्गाला लाभदायक दिवस। सिंह रास, कामानिमित्त प्रवास घडेल। हातातील अधिकारचे बळ दाखवा। हातापायाला किरकोळ इजा संभवते। लहान दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका। विरोधक माघार घेतील। कन्या रास, आहाराची पथ्ये पाळावीत। चटकन प्रतिक्रिया दर्शवू नका। वादाचे प्रसंग टाळावेत। आत्मविश्वास कमी पडू देऊ नये। आवडीनिवडीकडे अधिक लक्ष द्याल। तूळ रास, अचानक धनलाभ संभवतो। कामाच्या ठिकाणी तणाव जाणवू शकतो। संयमाने कामे करावी लागतील। कौटुंबिक स्थिती सलोख्याने हाताळावी। व्यावसायिक योजनावर विचार कराल। वृश्चिक रास, काही गोष्टी मनाविरुद्ध वाटू शकतात। वरिष्ठांच्या मतानेच चालावे। झोपेची तक्रार जाणवेल। काही कामे बौद्धिक कस पाहू शकतात। मैत्रीच्या बाबतीत साशंकता जाणवेल। धनुरास, हातातील संधी सोडू नका। कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल। नातेवाईकांना मदत कराल। रागावर नियंत्रण ठेवावे लागेल। कामाच्या स्वरूपाचा नीट अंदाज घ्यावा। मकर रास, मनातील साशंकता दूर करावी। धार्मिक गोष्टीत मन रमेल। प्रामाणिकपणे कार्यरत राहाल। प्रवास करताना सावधगिरी बाळगावी। वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे। कुंभ रास, घरगुती वातावरण उत्तम राहील। कौटुंबिक कामात आनंद मानाल। गुंतवणूक करताना सावधानता बाळगावी। घाईने निर्णय घेऊ नयेत। तिखट शब्दांचा वापर टाळावा। मीन रास, सर्व बाजूंचा नीट विचार करून वागावे। आतातायीपणा करू नका। चटकन कोणत्याही निर्णयावर येऊ नका। अडचणीतील लोकांना मदत कराल। धैर्य व संयम आवश्यक आहे। तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।